हॅलो मित्रांनो, माझे नाव आहे आशिष आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॉप 20 क्वेश्चन. आणि हे 20 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती. तर दोस्तो, या तीनही कंपन्यांसाठी हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, कारण हे विद्युत सहाय्यक आणि ऑपरेटर करता खूप कामी येणार आहेत. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, कोणता पदार्थ कंडक्टर नाही? तर याचे आन्सर आहे मित्रांनो डी, पोर्सलेन. यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, हा इन्सुलेटेड कंडक्टर असून यामध्ये अनेक बारीक बारीक कंडक्टर्स असतात. याचे आन्सर आहे मित्रांनो डी, फ्लेक्झिबल केबल. यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, सोल्डरिंगसाठी वापरण्याच्या सोल्डर अलॉयमध्ये कथील आणि शिसे यांचे मिश्रण असल्यास इलेक्ट्रिशियन सोल्डरमध्ये कथील आणि शिसे यांच्या मिश्रणास प्रमाण किती असते? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, कथील 60% आणि शिसे 40%. यानंतर आहे चौथा क्वेश्चन, जो पदार्थ विद्युत दाबाने इलेक्ट्रॉन्स वाहून नेतो. याचे आन्सर आहे मित्रांनो ए, कंडक्टर. यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, एक किंवा जास्त कोर इन्सुलेटेड केलेल्या लांबीच्या कंडक्टर. याचे आन्सर आहे मित्रांनो सी, केबल. यानंतर आहे सहावा क्वेश्चन, बारीक बारीक अनेक तारांच्या बिना इन्सुलेशनच्या उघडा लांब कंडक्टर. याचे आन्सर आहे मित्रांनो बी, स्ट्रँडेड कंडक्टर. यानंतर आहे सातवा क्वेश्चन, दोन किंवा दोनपेक्षा जास्त इन्सुलेटेड कंडक्टरवर धातूची स्क्रीन केलेली असतो. याचे आन्सर आहे मित्रांनो सी, केबल. यानंतर आहे आठवा क्वेश्चन, जास्त लवचिक. याचे आन्सर आहे मित्रांनो बी, स्ट्रँडेड कॉपर कंडक्टर. यानंतर आहे नववा क्वेश्चन, विद्युत व यांत्रिक शक्ती जास्त देतो. याचे आन्सर आहे मित्रांनो बी, स्ट्रँडेड कॉपर कंडक्टर. यानंतर आहे दहावा क्वेश्चन, तुलनात्मक दृष्ट्या यांत्रिक शक्ती कमी देतो व तुटण्याची शक्यता असते. याचे आन्सर आहे मित्रांनो सी, सॉलिड ॲल्युमिनियम कंडक्टर. यानंतर आहे अकरावा क्वेश्चन, बसबार आणि बारीक वाइंडिंग वायरसाठी वापरला जातो. याचे आन्सर आहे मित्रांनो ए, सॉलिड कॉपर कंडक्टर. यानंतर आहे 12वा क्वेश्चन, हलक्या वजनामुळे ओव्हरहेड लाईनसाठी वापरला जातो. याचे आन्सर आहे मित्रांनो डी, स्ट्रँडेड ॲल्युमिनियम कंडक्टर. यानंतर आहे 13वा क्वेश्चन, ज्या केबलमध्ये एकापेक्षा जास्त वाहक असतात पण ते स्वतंत्रपणे इन्सुलेटेड केलेले असतात त्यांना कोणता केबल असे म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, मल्टी कोअर. यानंतर आहे 14वा क्वेश्चन, वायरचा व्यास कशामध्ये मोजतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, मिलीमीटर. यानंतर आहे 15वा क्वेश्चन, इलेक्ट्रिशियन उपकरणासाठी कोणते केबल वापरतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, 3 कोअर. यानंतर आहे 16वा क्वेश्चन, केबलच्या आतील सीटवर धातूच्या आवरण असते. याचे आन्सर आहे मित्रांनो सी, आर्मर्ड. यानंतर आहे 17वा क्वेश्चन, 5 HP मोटरसाठी कशाची कॉपर वायर वापरतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, 2.5 mm². यानंतर आहे 18वा क्वेश्चन, तांब्याच्या टर्मिनलला ॲल्युमिनियमची केबल जोडण्यासाठी कोणती योग्य पद्धत आहे?
याच्या आन्सर आहे मित्रांनो डी क्रिम्पिंग. यानंतर आहे 19वा क्वेश्चन. रेजिस्टन्स बाजारात कोणत्या प्रकारात मिळतात? तर याचा आन्सर आहे मित्रांनो डी वरीलपैकी सर्व. फिक्स रेजिस्टन्स टाईप, फिक्स टॅप रेजिस्टन्स टाईप, व्हेरिएबल रेजिस्टन्स टाईप. यानंतर आहे मित्रांनो 20वा क्वेश्चन आणि ह्या क्लासचा लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. सर्किट बाहेरील रेजिस्टन्सची किंमत खालीलपैकी कोणत्या पद्धतीने मोजतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी ओहम मीटर पद्धत. तर मित्रांनो हे 20 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे विद्युत सहाय्यक ऑपरेटरसाठी खूप कामी येणार आहेत. तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.